व्यवस्था आहे ज्या पण स्ट्रॉंग रूमला पहिल्या लेअरला स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्सची एक तुकडी सुरक्षा पुरवते आणि दुसऱ्या लेअरमध्ये स्टेट पोलीस फोर्स आहे जिथे 8 ते 10 लोक दिवस रात्र इथं ड्युटीवरती आहेत आणि सुरक्षा पुरवत आहेत। याच्यामध्ये स्ट्रॉंग रूमकरिता CCTV लावण्यात आलेले आहेत आणि त्याची CCTVचे व्हिज्युअल पाहण्यासाठी इथे एक डिस्प्ले पण ओपन करून दिलेला आहे। जो डिस्प्ले सर्वसामान्यांना कोणत्याही मतदाराला कोणत्याही उमेदवाराला आणि प्रतिनिधीला दिवस रात्र पाहण्याकरता उपलब्ध आहे। त्याच्यासाठी कोणत्याही पासची कोणत्याही ओळखपत्राची आवश्यकता भासत नाही आहे। कोणीही येऊन इथं या स्ट्रॉंग रूमचं निगराणी 24 तास करू शकते। किती CCTV लावलेत? साधारणपणे 8 CCTVचे कॅमेरे लावलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने स्ट्रॉंग रूमचा दरवाजा डोअर असेल किंवा EVMs असतील आणि बाहेरचे जे काही व्हिज्युअल्स आहेत ते इथं पाहता येतात। पोलीस बंदोबस्त के बाहेर राज्यातला कुठला की मागवलं का तसं? बाहेर राज्यातला नाही, पण स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे आपल्याकडे ज्याची एक तुकडी इथं 24 तास निगराणी करते। आता 21 तारखेला मतमोजणी होणार, या कुठे होणार आहे? या ठिकाणी मतमोजणी होणार? मतमोजणी सुद्धा याच ठिकाणी होणार आहे। मतमोजणीच्या पूर्वी 20 तारखेला 4 जागांसाठी फेरमतदान इथं होतंय आणि या 4 जागांचं फेरमतदान 20 तारखेला झाल्यानंतर त्याचेसुद्धा स्ट्रॉंग रूम आम्ही वेगळ्या ठिकाणी त्याची व्यवस्था केलेली आहे। म्हणजे या स्ट्रॉंग रूम आपण 2 तारखेला मतदानानंतर सील केलेली आहे ती स्ट्रॉंग रूम आपण केवळ 21 तारखेला मतमोजणीच्या दिवशीच आपण ओपन करणार आहोत। हे फेरमतदान जे आम्ही 4 जागांसाठी घेणार आहेत त्याच्या 20 केंद्राच्या मशीनसुद्धा दुसऱ्या स्वतंत्र स्ट्रॉंग रूममध्ये आम्ही ठेवणार आहोत। रूमला CCTVचे विविध कॅमेरे लावून विविध अँगलने कॅमेरे लावून त्याचा डिस्प्ले इथं सर्वांसाठी उपलब्ध करून दिला आहे दुसऱ्या लेअरमध्ये। आणि या दुसऱ्या लेअरच्या ठिकाणी कोणताही सर्वसामान्य नागरिक मतदार असेल, उमेदवार असेल, उमेदवाराचा प्रतिनिधी असेल किंवा पत्रकार असतील, कोणालाही हे डिस्प्ले उपलब्ध आहे। या उपलब्ध डिस्प्लेच्या ठिकाणी बसून 24 तास निगराणी कोणीही करू शकते। विशेष म्हणजे आपला हा निर्णय खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे, कारण असा निर्णय अनेक ठिकाणी आम्ही पाहायला गेलं तर स्ट्रॉंग रूमच्या जवळपास सुद्धा कोणाला फिरकू देत नाही। त्या ठिकाणी वेगवेगळे प्लाटून देखील दाखल करण्यात